पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत् पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरुन्मम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्येहा नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुरात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दोऽव्ययो यो गुरुरपि परमः चिन्तयेतं महान्तम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽपि नेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् ಶ್ರೀಮದ್ಭಾಗವತದ ತೃತೀಯ ಸ್ಕಂಧದ 29ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 29ನೇ ಪದ್ಯ. ಯಚ್ಛ್ರೀನಿಕೇತಮಳಿಭಿಃ ಪರಿಸೇವ್ಯಮಾನಂ ಭೂತ್ಯಾ ಸ್ವಯಾ ಕುಟಿಲಕುಂತಳವೃಂದಜುಷ್ಟಂ ಮೀನದ್ವಯಶ್ರಿಯಮಧಿಕ್ಷಿಪದಬ್ಜನೇತ್ರಂ ಧ್ಯಾಯೇನ್ಮನೋಮಯಂ ಅತಂದ್ರಿತ ಉಲ್ಲಸದ್ಭ್ರೂ. ನಾಮಕನಾದ ಭಗವಂತ ದೇವಹೂತಿ ದೇವಿಗೆ ಭಗವಂತನ ಸ್ವರೂಪದ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಮುಖ ಕಮಲ ಹೇಗಿದೆ ಅಂತನ್ನೋದನ್ನ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ಮುಖ ಕಮಲವನ್ನ ನಾವು ಹೇಗೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಭಗವಂತ. ಭಗವಂತನ ಆ ಮುಖ ಕಮಲ ಅದು ಭಗವಂತನ ಸ್ವರೂಪಭೂತವಾದ ಶೋಭೆಗೆ ಆಕರವಾಗಿದೆ. ಸ್ವಾಭಾವಿಕವಾದ ಶೋಭೆಯಿಂದ